हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, चालू घडामोडीच्या या व्हिडिओमध्ये आज आपण 23 डिसेंबर 2024 ते 29 डिसेंबर 2024 या आठवड्याच्या सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी मराठीमध्ये पाहणार आहे. आणि या सर्व चालू घडामोडी आपण वन लाइनर स्वरूपात अभ्यासणार आहे. आणि याच ज्या सर्व चालू घडामोडी आहेत त्या आपण डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपात आपल्या स्मार्ट एक्झाम मराठी या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत. तिथे जाऊन ते क्वेश्चन्स, त्या चालू घडामोडी तुम्ही नक्की पहा. त्याचा परीक्षेमध्ये खूप फायदा होणार आहे. म्हणजे त्यामध्ये आपण प्रश्न, त्याचे 4 पर्याय आणि उत्तराचं पूर्णपणे विश्लेषण आपण तिथे दिले. त्यामुळे नक्की स्मार्ट एक्झाम मराठी या चॅनलला भेट द्या. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. चला आता हा महत्त्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू. पहा, पहिला प्रश्न, अलीकडेच कोणत्या देशातील अंतराळवीरांनी सर्वात जास्त अंतराळात चालण्याचा नवा जागतिक विक्रम केलाय? चीन देशाने. ओके. फोर्ब्सच्या 100 सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत किती भारतीय महिलांचा समावेश आहे? 3. कोणत्या देशात वादग्रस्त बुरकाबंदी 1 जानेवारी 2025 पासून अधिकृतपणे लागू केली जाईल? स्वित्झर्लंड. खेलो इंडिया योजनेअंतर्गत अलीकडेच किती खेलो इंडिया केंद्रांना मान्यता देण्यात आली आहे? 1250. ओके. त्यानंतर, कोणत्या राज्यात केंद्र सरकारने किनारपट्टी आणि नदीकाठच्या संरक्षणासाठी ADB एशियन डेव्हलपमेंट बँकेसोबत $42 दशलक्ष कर्ज करारावर स्वाक्षरी केली आहे? आपल्या महाराष्ट्राने. मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुक्खू यांनी राष्ट्रीय विधानसभा लॉन्च केला आहे. ते सध्या कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत? हिमाचल प्रदेशचे आहेत. हिंदी साहित्यासाठी साहित्य अकादमी पुरस्कार 2024 कोणाला दिला जाणार आहे? कवयित्री गगन गिल यांना. छतावरील सौर ऊर्जा बसवण्यात भारतातील कोणते राज्य आघाडीवर आहे? गुजरात. त्यानंतर, अलीकडेच लेखिका सूर्यबाला यांना कौन देश को वासी या कादंबरीसाठी डॅश डॅश कितवा व्यास सन्मान 2024 प्रदान करण्यात आलाय? 34वा व्यास सन्मान. ओके. पोर्तुगीज राजवटीपासून भारताला मुक्त करणाऱ्या भारतीय सशस्त्र दलांच्या स्मृतिप्रित्यर्थ गोवा मुक्ती दिन कधी साजरा केला जातो? 19 डिसेंबरला. ओके. 2023 सालचा राष्ट्रीय तानसेन पुरस्कार कोणाला देण्यात आला? स्वपन चौधरी यांना. अलीकडेच भूतानने भारतीय नागरिक अरुण कपूर यांना शाही सन्मान दिला. ते कोण आहेत? ते शिक्षण तज्ज्ञ आहेत. ओके. पुढे पाहूया. भारतीय खो खो फेडरेशन 2025च्या खो खो विश्वचषकाचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची घोषणा केली आहे? सलमान खानची. अलीकडेच कोणत्या राज्यातील मसाली गाव हे देशातील पहिले सीमावर्ती सौर गाव बनले? गुजरात राज्यातील. जानेवारी ते सप्टेंबर 2024 दरम्यान 476.1 दशलक्ष पर्यटकांनी डॅश डॅशला भेट दिली, ज्यामुळे पर्यटनासाठी नवीन विक्रम प्रस्थापित झाला आहे उत्तर प्रदेशमधील. ओके. त्यानंतर, कोणत्या राज्याच्या विधानसभेने अलीकडेच भूभारती राईट टू रेकॉर्ड विधेयक 2024 मंजूर केले? तेलंगणा राज्याने. त्यानंतर समोरचा प्रश्न, वस्तू आणि सेवा कर GST परिषदेची 55वी बैठक अलीकडेच कोणत्या ठिकाणी झाली? जैसलमेर येथे. अलीकडेच टाटा पॉवरने रूफटॉप सोलर लोनसाठी कोणत्या बँकेसोबत भागीदारी केली आहे? कॅनरा बँक. ओके. त्यानंतर, महाराष्ट्रातील किनारपट्टी संवर्धनासाठी आशियाई जागतिक बँकेने अलीकडेच किती कर्ज मंजूर केले? $42 दशलक्ष आपण पाहिलं. कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच बंगलार बारीक गृहनिर्माण योजना सुरू केली? पश्चिम बंगालने. ओके. आणि मित्रांनो, हे जे जैसलमेर आहे, इथे आपल्या एअरफोर्सचा, इंडियन एअरफोर्सचा कोणता सराव केला जातो हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. महत्त्वाचा सराव आहे. चला फटाफट कमेंट सांगा. आपल्या इंडियन एअरफोर्सचा, वायुसेनेचा इंडियन एअरफोर्सचा कोणता सराव आहे जो जैसलमेर येथे दर 2 वर्षांनी केला जातो? तर तो आहे वायुशक्ती. कोणता आहे? तो आहे वायुशक्ती. महत्त्वाचा आहे. पहा, अलीकडेच गोव्यात डॅश डॅश मुक्ती दिन साजरा करण्यात आला? 63वा. फुले आणि फलोत्पादनाशी संबंधित येत्या 15 दिवसांचा उद्यान उत्सव खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित केला जाईल? सिकंदराबाद येथे. अलीकडेच भारतातील सर्वात मोठे अल सिटी हैदराबादमध्ये किती एकरांवर बांधले जाणार आहे? 200 एकरांवर. NTPCने अलीकडेच अणुऊर्जा प्रकल्प उभारण्याची घोषणा कोणत्या ठिकाणी केली?
तर बिहारमध्ये NTPC अणुऊर्जा प्रकल्प उभारणार आहे. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. अलीकडेच पहिला जागतिक ध्यान दिन कोणत्या तारखेला साजरा करण्यात आला? 21 डिसेंबर. 2025 पॅरा ॲथलेटिक्स जागतिक अजिंक्यपद स्पर्धा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित केली जाईल? दिल्लीमध्ये. 24वी बिमस्टेक बैठक अलीकडेच कोणत्या ठिकाणी झाली? थायलंड येथे झाली 24वी बिमस्टेक बैठक. ओके, जागतिक आरोग्य संघटनेच्या मते भारताने मलेरियाचे रुग्ण आणि संबंधित मृत्यूदर कमी करण्यात प्रगती केली आहे. मलेरिया. ओके, आन्सर सांगितलेलंच आहे. त्यानंतर कोणता देश अलीकडेच जागतिक स्तरावर तिसरा सर्वात मोठा औषध बाजार बनला आहे? आपला भारत देश. अलीकडेच कोणी रिव्होल्युशनरी क्वांटम कम्प्युटिंग चिप जिचं नाव आहे विलो, या विलोचे अनावरण केलंय गुगलने. ओके, विलो या चिपचं अनावरण गुगलने केलेलं आहे. अलीकडेच उत्तर प्रदेश सरकारने एक भारत श्रेष्ठ भारत कार्यक्रम राबवण्यासाठी कोणत्या राज्य सरकारसोबत सामंजस्य करार केला? मणिपूर. उत्तर प्रदेशने मणिपूर सोबत एक भारत श्रेष्ठ भारत हा कार्यक्रम राबवण्यासाठी सामंजस्य करार केलेला आहे. डेव्हलपिंग 8 D8 आर्थिक सहकार्य संघटनेची 11वी शिखर बैठक कोणत्या ठिकाणी झाली? इजिप्तमध्ये. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. इंडिया रेटिंग्स अँड रिसर्चद्वारे 2025-26 या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर किती असेल? 6.6%. अलीकडेच जागतिक बँकेने अमरावती प्रकल्पासाठी किती दशलक्ष डॉलर्सचे कर्ज मंजूर केले आहे? 800 दशलक्ष डॉलर्स. नियामक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल RBIने कोणत्या बँकेवर 27.30 लाख रुपयांचा आर्थिक दंड ठोठावला आहे? इंडसलंड बँकेवर. इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 कुठे आयोजित केला जाणार आहे? नवी दिल्ली येथे. समोरचा प्रश्न, 2024च्या प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांकात भारताने कितवे स्थान पटकावले? 39वे. अलीकडेच भारताच्या सांस्कृतिक मंत्रालयाने भारत राष्ट्रीय संग्रहालय स्थापन करण्यासाठी कोणत्या देशासोबत भागीदारी केली आहे? फ्रान्स या देशासोबत. भारतात दरवर्षी राष्ट्रीय गणित दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? 22 डिसेंबरला. अलीकडेच वस्तू आणि सेवा कर GST परिषदेची डॅश बैठक अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झाली 55वी बैठक. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. अलीकडेच आशियाई रोलबॉल चॅम्पियनशिप कुठे आयोजित करण्यात आली होती? गोव्यामध्ये. 2024 मध्ये कोणते शहर अलीकडेच उत्तर प्रदेशातील सर्वोच्च पर्यटन स्थळ बनले आहे? अयोध्या. अलीकडेच जम्मू आणि काश्मीरच्या सीमावर्ती गावांमध्ये मोबाईल सेवा देणारी पहिली खाजगी दूरसंचार कंपनी कोणती बनली आहे? एअरटेल. भारतातील पहिला बायो बिट्युमन राष्ट्रीय महामार्ग कोठे सुरू करण्यात आला? नागपूर येथे. त्यानंतर पुढे पाहूया. कुवेतचा सर्वोच्च सन्मान द ऑर्डर मुबारक अल कबीर कोणाला अलीकडेच प्रदान करण्यात आला? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना. अलीकडेच कोणत्या राज्याच्या विधानसभेने राज्यातील तुरुंग व्यवस्था सुधारण्यासाठी विधेयक मंजूर केले? आपल्या महाराष्ट्राने. पुढीलपैकी कोणत्या दिवशी सरकारकडून जागो ग्राहक जागो ॲप आणि जागृती ॲप आणि जागृती डॅशबोर्ड लॉन्च करण्यात आला? राष्ट्रीय ग्राहक दिन. ओके, त्यानंतर 2023-24 या आर्थिक वर्षात औषध बाजाराचे मूल्य किती दशलक्ष डॉलर्स असल्याचा अंदाज आहे? 50 दशलक्ष डॉलर्स. पुढे पाहूया. अलीकडेच कोणाच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा करण्यात आला? श्री चौधरी चरण सिंग यांच्या जयंतीनिमित्त. नवी दिल्ली येथे वस्त्रोद्योग मंत्रालयाने विरासत साडी महोत्सव 2024चे संस्करण आयोजित केले. कितवे? 3रे. जागतिक आरोग्य संघटनेच्या नवीन अहवालानुसार अतिसाराच्या आजारामुळे होणाऱ्या जागतिक मृत्यूंमध्ये अंदाजे किती टक्के घट झाली आहे? 60%. ओके, खालीलपैकी कोणत्या देशाने युनेस्कोच्या जागतिक वारसा केंद्राला 1 दशलक्ष डॉलर योगदान दिले? भारताला. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. भारताने दिलेले.
अमेरिकेने कोणत्या वर्षापर्यंत हरितगृह वायू उत्सर्जन 61% कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवले? वर्ष 2035 पर्यंत. भारतात दरवर्षी राष्ट्रीय ग्राहक दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? 24 डिसेंबरला. अलीकडेच आगरताळा येथे ईशान्य परिषदेचे पूर्ण सत्र आयोजित करण्यात आले होते. कितवं? 72वे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने अलीकडेच उडान यात्री कॅफे कुठे सुरू केला? नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने उडान यात्री कॅफे सुरू केलेला आहे. पुढे पाहूया. कोणता देश पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय शूटिंग स्पोर्ट्स फेडरेशन ज्युनियर वर्ल्ड कपचे आयोजन करेल? आपला देश भारत. IMFच्या अहवालानुसार 2025 पर्यंत जगाचे एकूण कर्ज किती ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचेल? 102 ट्रिलियन. भारतात दरवर्षी सुशासन दिवस कोणत्या तारखेला साजरा केला जातो? 25 डिसेंबरला. अलीकडेच नेटवर्क रेडीनेस इंडेक्समध्ये भारत कोणत्या स्थानावर पोहोचला आहे? 49व्या. तुमच्यासाठी प्रश्न आहे, सुशासन दिवस कोणाच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो? कमेंटमध्ये सांगायचंय. चला, तुमच्यासाठी प्रश्न आहे, सुशासन दिवस कोणाच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो? याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. पुढे पाहूया. प्रजासत्ताक दिन परेड 2025 साठी वेगवेगळ्या राज्यांमधून आणि केंद्रशासित प्रदेशांमधून किती चित्ररथे निवडले गेले आहेत? 15. आणि आपल्या महाराष्ट्राला इथे डावललेलं आहे. आपल्या महाराष्ट्राच्या चित्ररथाला कॅन्सल केलेलं आहे केंद्र सरकारने. ओके. अलीकडेच कोणत्या राज्यात केंद्र सरकारने 47 इथेनॉल प्रकल्पांना कर्ज अनुदानासाठी मान्यता दिली आहे? बिहार. स्पेडेक्स मिशन 30 डिसेंबर रोजी खालीलपैकी कोणाद्वारे लॉन्च केले जाईल? इस्रोद्वारे. ओके. नुकतीच वस्तू आणि सेवा कर परिषदेची 55वी बैठक कोणत्या ठिकाणी झाली? जैसलमेर येथे आपण पाहिलेलं आहे. पुढे पाहूया. कोणत्या राज्याने अलीकडेच त्याच्या पहिल्या वाईन उत्पादन युनिटचे उद्घाटन केले? उत्तराखंड राज्याने त्याच्या पहिल्या वाईन युनिटचे उद्घाटन केलेले आहे. वॉल स्ट्रीट जर्नलने अलीकडेच कोणत्या राज्यात 2025 साठी जागतिक गंतव्य स्थानांपैकी एक म्हणून मान्यता दिली आहे? मध्य प्रदेश. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या नेटवर्क रेडीनेस इंडेक्समध्ये कोणता देश अव्वल आहे? अमेरिका. चला, तुमच्यासाठी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर. सुशासन दिन कोणाच्या जयंती दिवशी साजरा केला जातो? अटल बिहारी वाजपेयी. ओके. तुमच्यासाठी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर आहे, सुशासन दिन कोणाच्या जयंती दिवशी साजरा केला जातो? अटल बिहारी वाजपेयी. पुढे पाहूया. कोणत्या राज्य सरकारने 66 सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला? पंजाब राज्य सरकारने 66 सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतलेला आहे. केन बेतवा रिव्हर लिंक प्रोजेक्टची पायाभरणी कोणी केली? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. ओके. केन बेतवा रिव्हर लिंक प्रोजेक्टची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. कोणते भारतीय विमानतळ झिरो वेस्ट विमानतळ बनले आहे? इंदोर हे विमानतळ झिरो वेस्ट विमानतळ बनलेलं आहे. जैसलमेरच्या दगडांनी बनवलेले भारतातील पहिले डिजिटल संग्रहालय कोठे उघडले आहे? आपल्या महाराष्ट्रामध्ये. पुढे पाहूया. कोणत्या राज्याने पोयला बोईशाख हा स्थापना दिवस म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतलाय? पश्चिम बंगाल. एरो इंडिया 2025 कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे? कर्नाटकमध्ये. वीर बाल दिवस कोणत्या तारखेला साजरा केला जातो? 26 डिसेंबरला वीर बाल दिवस साजरा केला जातो. प्रजासत्ताक दिन 2025 ची थीम काय आहे? स्वर्णिम भारत, विरासत आणि विकास ही प्रजासत्ताक दिन 2025 ची थीम आहे. पुढे पाहूया. फेवा संवाद मालिकेत नेपाळसोबत कोणता देश सहयोग करत आहे? चीन. फेवा संवाद मालिकेत नेपाळसोबत चीन हा देश सहयोग करत आहे. कोणत्या बँकेने पहिल्या गोल्ड फॉरवर्ड करारावर स्वाक्षरी केली? HDFC बँक. HDFC बँकेने पहिल्या गोल्ड फॉरवर्ड करारावर स्वाक्षरी केलेली आहे. अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने 2025 मध्ये होणाऱ्या जल्लीकट्टू कार्यक्रमांसाठी तपशीलवार मानक कार्यप्रणाली जारी केली? तमिळनाडू.
2030 पर्यंत मलेरिया मुक्त दर्जा मिळविण्याच्या उद्दिष्टासह भारताने मलेरियाच्या प्रकरणांमध्ये किती टक्के घट केली आहे? 97%. पुढे पाहूया. अलीकडेच कोणत्या पक्षाला युनायटेड स्टेट्सचा राष्ट्रीय पक्षी म्हणून मान्यता मिळाली आहे? सी बाल्ड ईगल याला. ओके. अलीकडेच कोणत्या दिवसानिमित्त विकास पंचायत कर्मयोगी उपक्रम सुरू करण्यात आला? सुशासन दिवस. ओके. सुशासन दिवस या दिवसानिमित्त विकास पंचायत कर्मयोगी उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच सौर कृषी वाहिनी योजना 2.0 सुरू केली? महाराष्ट्र. महाराष्ट्राने सौर कृषी वाहिनी योजना 2.0 सुरू केलेली आहे. अलीकडेच 17 मुलांना पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार देऊन कोणी सन्मानित केले? राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू. ओके. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 17 मुलांना पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार देऊन सन्मानित केले. पुढे पाहूया. खालीलपैकी कोणत्या संस्थेच्या धर्तीवर भारत पोल सुरू करण्यात येणार आहे? इंटरपोल. ओके. इंटरपोल संस्थेच्या धर्तीवर भारत पोल सुरू करण्यात येणार आहे. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाने अलीकडेच राष्ट्रीय महामार्गालगत निवारे तयार करण्याचा प्रकल्प कोणासाठी सुरू केला आहे? प्राण्यांसाठी नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाने राष्ट्रीय महामार्गालगत निवारे तयार करण्याचा प्रकल्प सुरू केलेला आहे. ओके. डिसेंबर 2024 मध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी किती राज्यांमध्ये नवी राज्यपालांची नियुक्ती केली? 5. ओके. डिसेंबर 2024 मध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 5 नवीन राज्यपालांची नियुक्ती केलेली आहे. हे आपण आपल्या स्मार्ट एक्झाम मराठी या चॅनेलवर डिटेलमध्ये घेतलेले कोणकोणत्या राज्यपालांची नियुक्ती केली आणि कोणाकोणाच्या राज्यांमध्ये बदल करण्यात आले. ओके. अलीकडेच गृहमंत्री आणि अमित शहा यांनी नवनिर्मित बहुउद्देशीय प्राथमिक कृषी पतसंस्थांचे उद्घाटन केले आहे. 10,000. पुढे पाहूया. दरवर्षी इंटरनॅशनल एपिडेमिक प्रिपेअर्डनेस डे कोणत्या तारखेला साजरा केला जातो? 27 डिसेंबर. दरवर्षी 27 डिसेंबरला इंटरनॅशनल एपिडेमिक प्रिपेअर्डनेस डे साजरा केला जातो. 2026च्या आर्थिक वर्षात सरकार किती टक्के वित्तीय तूट कमी करेल? 4.5%. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी स्वामित्व योजनेअंतर्गत किती लाख मालमत्ता कार्ड वितरित करतील? 54 लाख. भारतीय आणि चिनी नागरिकांना 2026 पर्यंत कोणत्या देशात विजामुक्त प्रवास करण्याची परवानगी आहे? मलेशिया. ओके. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण 23 डिसेंबर 2024 ते 29 डिसेंबर 2024 या महत्त्वाच्या चालू घडामोडी मराठीमध्ये पाहिलेल्या आहेत. आणि या चालू घडामोडीच्या व्हिडिओमध्ये आपण या ज्या सर्व मराठी चालू घडामोडी आहेत त्या आपण वन लाईनर स्वरूपात पाहिलेल्या आहेत. आणि या सर्व चालू घडामोडी आपण डिस्क्रिप्शन स्वरूपात म्हणजे प्रश्न, त्याचे 4 पर्याय आणि त्या 4 पर्यायापैकी एक उत्तर आणि त्या उत्तराचं पूर्ण डिस्क्रिप्शन विश्लेषण आपण आपल्या स्मार्ट एक्झाम मराठी या चॅनलवर दिलेलं आहे. तिथे जाऊन ते देखील प्रश्न तुम्ही अभ्यासा. त्याचा परीक्षेमध्ये तुम्हाला खूप फायदा होणार आहे. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.